नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात झालाय। समीर खान असं नवाब मलिक यांच्या जावयाचं नाव आहे। अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। अपघातावेळी समीर खान यांच्या सोबत पत्नी नीलोफर सुद्धा होत्या, त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे। अपघात प्रकरणी पोलिसांनी थार कारसह कार चालकाला ताब्यात घेतलाय। समीर खान आणि त्यांची पत्नी नीलोफर हे दोघेही घराजवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते। चेकअप झाल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर आले तेव्हा समीर यांनी चालकाला गाडी आणायला सांगितलं, तेव्हा चालकाने गाडी आणत असताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबला, यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली। यात समीर खान यांच्या डोक्याला व शरीरातील इतर भागात मार लागलाय। जवळच्या लोकांच्या मदतीने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 3 मोटरसायकलचेही नुकसान झालंय। चालक आणि थार जीपला तीन मोटरसायकलचेही नुकसान झालंय। चालक आणि थार जीपला पोलीस ठाण्यात नेण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, स्टार वन महाराष्ट्र न्यूज, मुंबई।